नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चॅटच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी बातमी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मित्रांनो 10 मिनिटं या ठिकाणी जास्त मिळणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे 10 मिनिटं कोणकोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये मिळणार आहे, कशाप्रकारे टायमिंग असणार आहे. 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या ठिकाणी टायमिंगमध्ये ठिकाणी बदल झाला आहे. मग नवीन टाईम टेबल कसं असणार आहे, नवीन वेळ कसं असणार आहे, सविस्तर तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर्फे मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी खाली लाल बटनावरती क्लिक करा, फ्रीमध्ये ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे. अपेक्षा करतो की आता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, अपडेट अशी की 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 10 मिनिटं जास्त. तर बघा, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटांचा जास्त वेळ वाढवून देण्याचा निर्णय यंदाही मित्रांनो कायम ठेवलेला आहे. 10वी 12वी परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश न घेण्याच्या निर्णयावर मंडळ ठाम असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी मित्रांनो 10:30 वाजता, दुपारच्या पेपरला मित्रांनो 2:30 वाजता पोहोचावे लागेल. म्हणजेच काय, तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला तुमचे जे केंद्र असेल, जे सेंटर असेल त्या ठिकाणी तुम्हाला 10:30 पोहोचावं लागणार आहे, नाहीतर तुम्हाला ठिकाणी एंट्री मिळणार नाही. ठीक आहे. आणि दुपारचे जर पेपर असेल तर मित्रांनो 2:30 तुम्हाला पोहोचावं लागणार आहे. पुढे बघा, 10:30 नंतर आणि 2:30 नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, असं स्ट्रिक्ट मित्रांनो आदेश काढण्यात आले आहे. बघा, प्रवेश मिळणार नाही. 10वी 12वीच्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी प्रश्नपत्रिकाचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी 10 मिनिटे आधी करण्यात येते होते. परंतु गेल्या काही वर्षात मित्रांनो परीक्षा काळात प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या. अशा घटनांना प्रतिबंध व्हावा, तसेच परीक्षा निकोप भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पाडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आली होती. यामुळे प्रश्नपत्रिका 10 मिनिटे न देण्याचा निर्णय यावर्षीही मंडळाने कायम ठेवलेला आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 10 मिनिटे न देण्याचा निर्णय यावर्षी मंडळाने कायम ठेवलेला आहे. आणि गतवर्षी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी मिळणाऱ्या 10 मिनिटांची सूट ही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी 10 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेली आहे. प्रश्नपत्रिकांचे वाटप सकाळ सत्रात सकाळी 11 वाजता आणि दुपार सत्रात मित्रांनो दुपारी 3 वाजता करण्यात येईल, याची खबरदारी केंद्र संचालक परीक्षकांनी घ्यावी लागणार आहे. नंतर बघा, ठरलेल्या वेळेनंतर परीक्षा केंद्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती मित्रांनो राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. नंतर फेब्रुवारी-मार्च 2024मध्ये परीक्षेची वेळही मित्रांनो सकाळ सत्रात सकाळी 11 वाजता तसेच दुपार सत्रात मित्रांनो दुपारी 3 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. सकाळच्या सत्रात मित्रांनो 10:30 तसेच मित्रांनो दुपारच्या सत्रामध्ये 2:30 वाजता परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रात मित्रांनो उपस्थित राहणे आवश्यक असल्याचं सचिव अनुराधा ओक यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटलेलं आहे. आता विद्यार्थ्यांनो कशा प्रकारे असणारे सुधारित वेळा याची माहिती बघायची. तर बघा मित्रांनो, अशी असणार परीक्षांच्या सुधारित वेळा. सकाळचे सत्र जुने वेळ काय होते मित्रांनो, सकाळी 11 ते दुपारी 2. आता सुधारित वेळ काय झाली, सकाळी मित्रांनो 11 ते दुपारी 2:10. नंतर मित्रांनो बघा, सकाळची जी मित्रांनो जुनी वेळ होती ती मित्रांनो 11 ते दुपारी 1 होती. आता मित्रांनो 11 ते दुपारी 1:10 वाढवून देण्यात आलेली आहे. नंतर बघा मित्रांनो, जुनी वेळ काय होती, 11 ते दुपारी 1:30. आता मित्रांनो वाढून काय दिले, 11 ते दुपारी 1:40, म्हणजेच 10 मिनिटं वाढवून दिलेली आहे. नंतर दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा मित्रांनो तसंच असेल. बघा, 3 ते 6 होती, तर मित्रांनो आता 3 ते 6:10. नंतर 3 ते 5 होते, 3 ते 5 होते. आता मित्रांनो 3 ते 5:10. नंतर बघा मित्रांनो सायंकाळी दुपारी 3 ते मित्रांनो सायंकाळी 5:30 होते. आता मित्रांनो दुपारी 3 ते सायंकाळी 5:40, म्हणजे मित्रांनो प्रत्येक शेवटी 10 मिनिटं वाढवून देण्यात आलेली आहेत. तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला देखील 10 मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुमचा फायदा देखील होणार आहे. कारण शेवटी मित्रांनो खूप सारे विद्यार्थी स्पीडली लिहितात, टाईम जातो, मग त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना जे काही पेपर आपण लिहिलेला आहे तो देखील चेक करायला मिळत नाही. मग मित्रांनो तुम्हाला शेवटचे जे 10 मिनिटं हे तुम्हाला चेक करायला मिळणार आहे. तुम्हाला पेपर लिहू वाटला तर तुम्ही लिहूही शकतात, तर यामुळे तुमचा फायदा होणार आहे. तर अतिशय महत्त्वाची गुड न्यूज होती. अपेक्षा करतो मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.